मित्रांनो, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे। आयपीएलने फक्त क्रिकेटलाच मोठं नाही केलं तर यातून अनेक खेळाडू स्टार झाले आणि उभा राहिला कोट्यावधींचा व्यवसाय। पण हा कसा उभा राहिला, चला जाणून घेऊया। मित्रांनो, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2008 मध्ये सुरू झालेली ही क्रिकेट लीग देशभरातच नाही तर जगभरात चर्चेचा विषय आहे। पण तुम्हाला माहितीये का, आयपीएलने फक्त क्रिकेटलाच मोठं नाही केलं तर यातून अनेक खेळाडू स्टार झाले आणि उभा राहिला कोट्यावधींचा व्यवसाय। पण हा कसा उभा राहिला, चला जाणून घेऊया। आयपीएल म्हणजे क्रिकेट एंटरटेनमेंट आणि मार्केटिंगचं अफलातून कॉम्बिनेशन आहे। खेळाडूंचा लिलाव, जाहिराती, स्पॉन्सरशिप आणि स्टेडियम तिकीट विक्री या सगळ्यांमधून आयपीएलला मोठा पैसा येतो। तुम्हाला काही भन्नाट आकडे सांगू का? या वर्षीच्या मेगा ऑक्शन मध्ये पहिल्याच दिवशी तब्बल 4067 कोटी रुपये खर्च झाले। ऋषभ पंत या ऑक्शन मधला सर्वात महागडा खेळाडू ठरलाय। इतकंच नाही तर लखनौ सुपर जायंटने त्यांच्यासाठी 27 कोटी रुपये मोजले। पण प्रश्न पडतो की इतका पैसा येतो कसा? त्यासाठी चला जाणून घेऊयात आयपीएलचं बिझनेस मॉडेल। आयपीएलच्या कमाईत मोठा हिस्सा असतो स्पॉन्सरशिप डील्सचा। मोठ्या मोठ्या ब्रँडसाठी क्रिकेटपटूंना आयकॉन किंवा ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवडलं जातं, ज्यातून करोडोंचा व्यवसाय होतो। इतकंच नाही तर टीव्ही आणि डिजिटल साइट्स मधून कमाई होते। उदाहरणार्थ 2024 ते 2028च्या टायटल स्पॉन्सरशिप साठी टाटा ग्रुपने 2500 कोटी रुपये मोजले होते। इथे खेळाडूंचाही लिलाव होतो आणि त्यांच्यासाठी करोडो रुपये मोजले जातात। खेळाडूंची किंमत त्यांची लोकप्रियता आणि परफॉर्मन्सवर ठरते। यंदा श्रेयस अय्यरसाठी 26.75 कोटी रुपये खर्च झाले। टीम फक्त खेळाडूला विकत घेत नाही तर गरज पडल्यास इतर फ्रँचाइजना विकूनही पैसा कमवते। हा सगळा पैसा उभा करण्यासाठी सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे, ती म्हणजे स्टेडियम मधील परफॉर्मन्स आणि चाहत्यांचं प्रेम। आयपीएल मॅचेस म्हणजे स्टेडियम हाऊसफुल। तिकीट विक्रीतून करोडो रुपयांची कमाई होते। होम ग्राउंडवर होणाऱ्या सामन्यांमधून फ्रँचाइजला मोठा वाटा मिळतो। शिवाय जिंकलेल्या टीमला चॅम्पियनशिपची प्राइज मनी मिळते, ती वेगळीच। थोडक्यात काय तर आयपीएल ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे। तर तुम्ही जर आयपीएलचे फॅन असाल तर तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूचं आणि तुमच्या आवडत्या टीमचं नाव मला कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या एक विचार या चॅनलला फॉलो करायला विसरू नका।